समितीमध्ये जो काही आपण आता हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅझेटियर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी यांच्या समेत चर्चा झाली। अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही SOP तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत। तर त्या संदर्भात विभागीय आयुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली, जिल्हाधिकारी सर्व काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला। नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाअखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे अहवाल येईल। एक टाईमबाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नंतर जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण 96 लोकांच्या रकमा बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे। बाकी काही मग नोकरीचे विषय होते 53 लोकांचे त्यांना इस्तिमा मंडळात सामावून घेतलेले आहे। काही लोक राहिलेत, काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या, आमच्याकडे किंवा MIDCकडे घ्या, तर तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे। नाही, मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। मग मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवरही काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। भुजबळांनी असं म्हटलं आहे का तो शासन निर्णय मागे घ्या किंवा त्यातला काही बदल जो आहे तो बदल करून सुधारणा करा? नाही, आता काही शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे। पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते। त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स। असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही, उजवीकडे जाणार नाही। शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता OBCच्या प्रश्नासाठी उपसमिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे। ती त्याच्या संदर्भात चर्चा करील। मग ते अध्यक्ष, मी या समितीचा अध्यक्ष जो आहे, आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं मुद्दे जे डिस्कंटेंटचे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू ना। त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे OBC साहेबांच्या अध्यक्षतेखाली। स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत, ते चर्चा करावी आमच्या समितीवर। मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील। म्हणून मी म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विचारांती केलेला आहे आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। ती समितीची भूमिका आहे।